पुणे महानगरपालिकेचा नुकताच निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं। तब्बल 119 जागांवरती भारतीय जनता पक्षाला विजय मिळवण्यात यश आलं। आता महापौर पदाचं सर्वांना वेध लागलेले आहेत। आज याबाबतचं रिझर्वेशन देखील जाहीर झालं आणि सर्वसाधारण गटातील महिलेसाठी हे पद आता आरक्षित असणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मधून निवडून आलेल्या आणि स्वर्गीय गिरीश बापट यांच्या सुनबाई असणाऱ्या स्वर्धा बापट आपल्यासोबत आहेत। त्यांच्या नावाची चर्चा आहे। याबाबत त्यांना काय वाटतं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। आज रिझर्वेशन जाहीर झालं आहे आणि तुमच्या नावाची चर्चा आहे, काय पहिले नाही, मला असं वाटतं आज पुण्यामध्ये महिला ओपन या रिझर्वेशनमुळे अनेक सक्षम महिलांसमोर एक चांगली संधी आलेली आहे आणि त्यामुळे मी अभिनंदन करते सर्वांचं की चांगला चेहरा महापौर महिला होणार आहे। त्यामुळे मला सगळ्यांचं खूप छान वाटतं। तुमच्या नावाची चर्चा आहे, याबाबत तुम्ही काय माध्यमांमध्ये तुम्ही चर्चा आहे, मला फोन येत आहेत, पण असं आहे की बापट साहेबांचा अख्ख्या पुण्यामध्ये खूप चांगला कनेक्ट होता। लोकांची खूप चांगले प्रेमाचे संबंध होते आणि तेच प्रेम लोकांनी या पालिकेत मला महानगरपालिकेच्या इलेक्शनला दिसून आलं आणि भरघोस मतांनी मला विजयी केलं। त्यामुळे बापट कुटुंबियांचं हे प्रेम आहे आणि त्यांनी मला साथ दिली या निवडणुकीमध्ये आणि म्हणूनच नाव चर्चेत येण्याचं कारण आहे असं। पण आता जर पाहिलं तर अनेक महिला आपल्याकडे सक्षम आहेत, पण ज्या 2 टर्म 3 टर्म काही 4 टर्म पण आहे, या महिलांच्या बरोबर तुमचं नाव येत आहे, हे तुम्हाला सरप्रायझिंग आहे की तुम्ही अपेक्षितच होते असं? नाही, कसं आहे, बापट साहेबांचं काम आणि कनेक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं एवढं आहे की हे नाव येणारच चर्चेत। हे स्वर्धा बापट म्हणजे बापट आडनाव याच्यामुळे आहे आणि माझं काम आत्ता सुरू झालेलं आहे नगरपालिकेत। आत्ता या निवडणुका झाल्या, आता मी नव्याने काम सुरू करतोय। पुण्यातली बाबा नसतानाची माझी पहिली निवडणूक आहे, पण सातत्याने नाव चर्चेत बापट साहेबांमुळे आलेलं आहे। बरं, पण आत्ता जर बघितलं तर आता तुमची पुण्यामधली तशी राजकीय इनिंगची आता ही सुरुवात आहे लोकप्रतिनिधी म्हणून, तर आता तुमच्यावरती जबाबदारी काय असणार आहे आणि तुम्ही स्वतः महापौर पदासाठी इच्छुक आहात का? कारण अनेक जण आता पोस्ट टाकतायत इच्छुक असले आहेत म्हणून स्वतः मीडियाला बोलून बाईट देतात, पण तुम्ही तसं काय करताना दिसत नाही, साहजिकच, कारण मला असं आधी सुरुवातीपासून पण आम्ही सांगितलं की पक्ष हा योग्य उमेदवाराला संधी देतो आणि आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जेवढे काही चेहरे आहेत त्यांचं काम आणि देवेंद्रजींना प्रत्येकाचं मेरिट माहिती आहे। त्यामुळे पक्ष नेतृत्व जी संधी लोकांना देतो, म्हणजे आमच्यासाठी तरी पक्ष सर्वोत्पर आहे। त्यांनी योग्य निर्णय घेतला जातो आणि आम्ही त्याप्रमाणे काम करतो। त्यामुळे ते जे काही डिसाईड करतील त्याच्यावर आम्ही चालू सिस्टीमप्रमाणे नेहमी जाऊ। मागच्या पण दोन्ही निवडणुकांच्या वेळेला आम्ही हाच स्टान्स ठेवलेला होता की पक्ष संधी ज्याला देईल त्याच्यासोबत आम्ही चालू। आता मी जसं सांगितलं अनेक जण असे इच्छुक समोर येत आहेत, आता मीडियाशी बोलत आहेत। भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही देखील अनेक वर्षांपासून काम करता, भारतीय जनता पक्षामध्ये ही प्रोसेस कशी असते किंवा हे कसं ठरवलं कसं जातं? भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष नेतृत्व, आमची कोर कमिटी, स्थानिक नेतृत्व आणि सगळ्यांचा म्हणजे जो उमेदवार असतो त्याचा एक्सपिरियन्स, मेरिट, त्याचं काम, आत्ता तर कामाचा खूप देवेंद्रजींनी तर मेरिट हा क्रायटेरिया खूप हाय लेवलला ठेवलेला आहे। त्यामुळे मेरिट असेल एखाद्यामध्ये तर त्याला नक्की संधी देतो पक्ष आणि पेशन्स इज द की, कधी ना कधी संधी मिळतेच। आजपर्यंत मी जेवढं काही पाहिलं त्यामध्ये तर मला एवढंच शिकायला मिळालं की आपल्याला सातत्याने काम करणे हे महत्त्वाचं असतं। तुम्ही स्वतःला या सगळ्या शर्यतीमध्ये कुठे पाहताय? मी एक सामान्य कार्यकर्ती आहे। पक्षाने जे काम दिलं त्याचं मी त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी असते। त्याचप्रमाणे मी महापालिकेत काम केलं। 13 साली मी कॉर्पोरेटर होते सांगलीमध्ये, त्याच्यानंतर प्रदेश युवा मोर्चामध्ये काम केलं, त्याच्यानंतर नगरसेविका आता सुरू केलं आहे काम आणि उपाध्यक्ष म्हणून शहरात काम केलं आहे। त्यामुळे मी कार्यकर्त्याच्या भूमिकेत असते, नेहमी असणार। पक्ष जो निर्णय माझ्याबद्दलचा घे तो मला मान्य असेल। मी पदाची जबाबदारी दिली तर स्वीकारणार? शेवटी पक्षाचा निर्णय आहे ना तो। मी सांगितल्याप्रमाणे पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला सर्वोत्पर असतो। आम्ही नो इफ नो बट आणि कधीच आम्ही म्हणायला जात नाही पक्षाला की आम्हाला संधी द्या।
यंदा आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षानं महिलांना खूप मोठ्या प्रमाणावरती संधी दिली आहे. तुम्ही स्वतः महिला आहात, तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघताय? कारण एकतर वॉर्ड असा आहे जिथं 4ही महिला कॅन्डिडेट होत. बरोबर आहे. तेच मी तुम्हाला सांगते की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज आपण महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण पुण्यात दिसतंय. योग्य निवड झालेली आहे महिलांची आणि काम करणाऱ्या महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे पुरुष कॅटेगरीमध्ये सुद्धा महिलांना संधी दिलेली आणि आज महापौराचं महिला आरक्षण पडले. त्यामुळे मला खूप सगळ्यांचं अभिनंदन करा असं वाटतं. अनेक सक्षम चेहरे आहेत आणि पक्ष योग्य चेहऱ्याला संधी देईल. नाही, तुम्ही सांगताय महापौर पदाच्या बाबत की पक्षानं संधी दिली तर माझा काही चालणार नाही, जर पक्षाचा आदेश असेल तो मी पाळणार. परंतु एक नगरसेविका म्हणून पण तुम्हाला जे प्रभागामध्ये काम करायचं आहे त्याच्याबद्दलचा तुमचा रोडमॅप काय? नगरसेविका म्हणून जसं आम्ही सांगितलं की नागरिकांना सोबत घेऊन आज आमचं पॅनल जे आहे यंग पॅनल म्हणलं जातं आणि आम्ही सगळे एकमेकांशी खूप चांगले कोऑर्डिनेशन ठेवून आहोत. आम्ही आता कामाला सुरुवात केलेली आहे. मग जेव्हा कधी आम्ही प्रभागात फिरत असतो, काम करत असतो, तेव्हा आपले बेसिक असतात की रस्ते, ड्रेनेज आहे, पाण्याचा प्रश्न आहे, जुना वाड्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे, ट्रॅफिकला स्पेसच नाही आहे, रोड वाईड व्हायला पाहिजेत. ह्या सगळ्या मुद्द्यावर आम्ही काम करत असताना नागरिकांना बोलवून काम म्हणजे जागोजागी विचारतो की काय प्रश्न आहेत आणि याच्यावरचं समाधान पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्ही यंग आहोत, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा असं जागोजागी आम्ही जाऊन सांगतो. आमचं काही चुकलं तर आमचे कान पकडा आणि जसे तुम्ही शाबासकी देता तसंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि ह्यातनंच आज आदर्श सुविधा संपन्न प्रभाग घडेल. मला वाटतं एकटं कोणी काही करू शकत नाही. तुम्ही स्वतः तर महापौर पदाच्या आता रेसमध्ये आहातच, मग मीडियामध्ये तर चर्चाच आहे. मात्र तुमच्याशिवाय अजून सक्षम चेहरे तुम्हाला पक्षातलं कोण वाटतं महिलांमध्ये? मला कोण वाटतं ह्याला काही अर्थ नसतो. पक्षाला कोण वाटतं आणि पक्षाला हे माहिती आहे कारण त्यांनी संधी दिलेली आहे. जागोजागी चांगल्या महिला आहेत, सक्षम महिला आहेत. त्यामुळे पक्ष नक्की योग्य चेहऱ्याला न्याय देईल आणि खूप चांगला चेहरा तुमच्यासमोर महापालिकेत महापौर पदासाठी दिसेल. पालिकेत आपल्याला महिला राज पाहायला मिळेल. महिला राजच आहे सगळीकडे. आता तर मला वाटत नाही की काही फार हेच करणारे. आम्ही महिला खूप मोठी टीम करून चांगलं काम करून दाखवू. तुम्हाला कुठल्याच लोकांना तक्रारीचा स्कोप ठेवणार नाही आणि महिला उत्तम सिन्सिअरली काम करतात आणि सगळं चांगलं सांभाळतात. त्यामुळे महापालिकाही चांगलं सांभाळतील असं मला. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या बोलण्यातनं दोनदा बापट साहेबांचा उल्लेख आला. आता ह्या पोझिशनला ज्यावेळेस नाव चर्चेत आलेलं आहे त्यावेळेला बापट साहेबांचे काय अपेक्षा असतात किंवा बापट साहेबांचा स्टँड काय असतं यासाठी? बापट साहेबांचा स्टँड असाच असता की जो पक्ष सांगेल आणि आधीपासून तसा स्टँड आहे. बापट साहेबांनी कधीही मुलगा किंवा सून कधीही ना पुढे आणलेलं नाही. मी नॅचरली नगरसेविका होते म्हणून मी आज बापट कुटुंबामध्ये मी ॲज अ कॉर्पोरेटर आले होते ऑलरेडी आणि माझी शेवटची टर्म माझ्या लग्नानंतर होती चालू. अजून नॅचरली आले म्हणून आले. बापट साहेब असते तर माझी सून म्हणून त्यांनी कधीही नाव सांगितलेलं नसतं. काम करायला लावलं असतं आणि कामातनं माझी जर का मी प्रगती केली तर मी पुढे जाईन असा त्यांचा विश्वास असला असता जो योग्य आहे आणि त्याच मेरिटनी बाबांनी सगळ्यांबरोबर काम केलं. जर तुम्हाला जास्ती माहिती आहे की कशा पद्धतीनं घडवले कार्यकर्ते बापट साहेबांनी आणि तसंच असलं असतं. आज आमचं तसंच आहे आणि तसंच राहील. धन्यवाद, तुम्ही खूप वेळ दिला. तर या होत्या स्वर्धा बापट. त्यांचं नाव सध्या महापौर पदासाठी चर्चेत आहे. मात्र त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं आहे, जे पक्षाच्या कुठल्याही प्रामाणिक कार्यकर्त्याकडनं सांगण्यात येतं की जो पक्ष आदेश देईल, जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्यासाठी मी तयार असेल. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.